नमस्कार, मी सारिका. व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिकामध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे कोणते ब्लाऊज जे आहेत ते तुमच्याकडे असलेच पाहिजे. खूप साऱ्या अशा स्त्रिया असतात ज्यांना खूपदा अशी साडी नेसायला आवडते किंवा साडी हा त्यांचा फेवरेट किंवा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्यांच्याकडे भरपूर असं कलेक्शन असतं. मग ते साड्यांचं असू दे किंवा ब्लाऊजचं असू दे, खूप सारं त्यांच्याकडे कलेक्शन असतं. पण अशासुद्धा काही स्त्रिया असतात ज्या ऑफिसला जाणाऱ्या असतात किंवा कॉलेज गोईंग गर्ल्स असतात. त्यांच्याकडे साडी म्हणा किंवा ब्लाऊज म्हणायचं कलेक्शन नसतं, पण कधीतरी साडी नेसायला त्यांनासुद्धा खूप आवडतं. मग अशा वेळेला ब्लाऊज जर तुमचं छान असेल, परफेक्ट असेल, तरच तुम्ही साडीमध्ये खूप सुंदर दिसू शकता. आणि साडी म्हणाल तर कोणाचीही तुम्ही घालू शकता, पण ब्लाऊज हे स्वतःचंच असेल तर साडी ही अगदी खूप छान आणि मस्त दिसते आणि आपण प्रेझेंटेबल वाटतो. त्यासाठी काय करायचं तर कुठलेही ब्लाऊज घेताना आपल्याकडे कुठले ब्लाऊज असले पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे ना. त्यासाठी हे 5 जे ब्लाऊज आहेत ते तुमच्याकडे असलेच पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे कोणते 5 ब्लाऊज आहेत ते असतील तुमच्याकडे, तर कुठल्याही साडीवरती मिक्स अँड मॅच करून असे ब्लाऊज तुम्ही नक्की घालू शकता आणि कुठलीही साडी तुम्ही नक्की घालू शकता. चला मग बघूया असे कोणते 5 ब्लाऊज आहेत जे की तुमच्याकडे असायलाच पाहिजे. नंबर 1 ब्लाऊज जो आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचा ब्लाऊज, काळ्या कलरचा ब्लाऊज. मला तर वाटतं की कोणाच्या वॉर्डरोबमध्ये किंवा ब्लाऊज कलेक्शनमध्ये काळा ब्लाऊज नसेल असं असणारच नाही. प्रत्येक स्त्रीकडं एखादा तरी काळा ब्लाऊज असतोच. काळा ब्लाऊज हा प्रत्येक साडीवर म्हणाल तर मिक्स अँड मॅच करून तुम्ही नक्की घालू शकता. मग त्या कॉटनच्या साड्या असू देत, जॉर्जेटच्या साड्या असू देत, प्लेन साड्या असू देत किंवा ग्रे साड्या असू देत, अशा सगळ्या साड्यांवरती ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा सूट होऊन जातो. ग्रे आणि ब्लॅक ह्याचं कॉम्बिनेशन खूप जास्त चांगलं होतं. मग ग्रेमधली सिफॉनची असू दे, सिल्कची असू दे किंवा ऑर्गेन्झा साडी असू दे, अशा कुठल्याही ग्रे कलरच्या साडीवरती ब्लॅक कलरचं ब्लाऊज खूप जास्त चांगलं दिसतं. त्यानंतर रेड आणि ब्लॅक हा तर खूप कॉमन कलर आहे, कारण रेड कलर हा पॉपअप होत असतो आणि ब्लॅक कलर हा त्याला सूट होतो. त्यामुळे रेड आणि ब्लॅकसुद्धा मस्त वाटतं. तर मी तर म्हणेन की पिंक आणि ब्लॅक तुम्ही ट्राय करा, हे सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं. मी खूपदा असं करते की ब्लॅक साडीवरती पिंक ब्लाऊज किंवा पिंक साडीवरती ब्लॅक ब्लाऊज घातलं. हे जर कॉन्ट्रास्ट तुम्ही असं घातलं तर नक्कीच तुमची साडी ही जास्त खुलून दिसते. हे सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं. मग ब्लॅक कलरची ब्लाऊज असेल आणि तुमच्याकडे रेड कलरची पैठणी असू दे किंवा सिल्कची साडी असू दे, कुठल्याही साडीवरती ब्लॅक कलरचा ब्लाऊज अगदी सहज सूट होऊन जातो. त्यानंतर येलो आणि ब्लॅक हे सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं, कारण येलो कलर हा ब्राईट असतो आणि ब्लॅक कलर त्याच्यावर सूट होऊन जातो. त्यामुळे ते सुद्धा कॉम्बिनेशन खूप जास्त चांगलं वाटतं. ब्लॅक कलरचा ब्लाऊज असा आहे की तो खूप साऱ्या साड्यांवरती मिक्स अँड मॅच करून नक्की तुम्ही घालू शकता. त्याचा ब्लाऊज स्टिच कसा करून घ्यायचा, कारण ब्लॅक कलरचा ब्लाऊज जो असतो तो जे आता लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजचे डिझाईन चालू आहेत त्याप्रमाणे तुम्ही स्टिच करून घेतला तर खूप साऱ्या साड्यांवर जातो. त्यामुळं तुम्ही ट्रेंडिंग जे डिझाईन्स आहेत ते बघून तसा स्टिच करून घ्या. आता ह्यामध्ये फॅब्रिक कसं निवडायचं, त्यामध्ये तुम्ही वेल्वेट निवडू शकता, नेटमध्ये निवडू शकता किंवा सिक्वेन्समध्ये निवडू शकता, कॉटनमध्ये निवडू शकता. अरे खूप साऱ्या फॅब्रिकमध्ये ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा खूप जास्त चांगला दिसतो आणि तो उठूनसुद्धा दिसतो. त्यामुळं आपल्याला जसा सूट होईल किंवा ट्रेंडिंग जे आहे किंवा आपल्या साड्या ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे आपण स्टिच करून घ्यायचं, त्याप्रमाणे आपण डिझाईन्स निवडायच्या. नक्कीच तुमचा लुक हा युनिक आणि वेगळा वाट. कलरचा ब्लाऊज म्हणाल तर माझ्याकडे असा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे जे की त्याच्यावरती अशी गोल्डन थोडे सिक्वेन्स म्हणू शकता किंवा लाईन्स आहेत आणि त्याला गोटापट्टीसुद्धा दिलेली आहे अशी छान अशी. आणि हा ब्लाऊज जो आहे तो खूप साऱ्या साड्यांवर माझ्या मॅच होतो. मग ब्ल्यू कलरची असू दे, ब्लॅक कलरची साडी असू दे, पिंक कलरची साडी असू दे, खूप साऱ्या साड्यांवरती हा ब्लाऊज जातो. आणि हा मी ब्लाऊज स्टिच करून घेतला नव्हता, हा मी रेडीमेड ब्लाऊज घेतलेला आहे आणि खूप जास्त चांगला वाटतो आणि खूप साऱ्या साड्यांवरती हा माझा ब्लाऊज जातो. त्यामुळं असे ब्लाऊज तुम्ही नक्की घेऊन ठेवा की जे ब्लॅक ब्लाऊज असतील ते खूप साऱ्या साड्यांवर जातील आणि काहीतरी युनिक असतील. असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय. त्यानंतरचा जो ब्लाऊज आहे तो हा ब्लाऊज आहे माझ्याकडे ब्लॅक कलरचा. त्याचा नेक म्हणाल तर व्ही नेक आहे पाठीमागून आणि त्याला अशी मी पट्टी घालून करून घेतलेली आहे. हा पॅडेड ब्लाऊज आहे, खूप सुंदर वाटतो. स्लीवलेस आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्लीव्ज लावून घेऊ शकता. मग नेटमध्ये स्लीव्ज लावले तरीसुद्धा तो युनिक वाटतो. मला इथं
स्लीवलेस हवा होता, त्यामुळे मी स्लीवलेस घेतलेला आहे. जर तुम्हाला स्लीव्स हवे असतील तशी सुद्धा करून घेऊ शकता. जे आजकाल ट्रेंडमध्ये आहे असे तुम्ही ब्लॅक कलरचे ब्लाऊज नक्की स्टिच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला खूप सुंदर आणि युनिक लुक नक्कीच देऊन जाईल. त्यानंतरचा जो ब्लाऊज आहे तो म्हणजे मल्टी कलरचा ब्लाऊज. मल्टी कलरचा ब्लाऊज एक जरी तुमच्याकडे असेल तर कुठल्याही कलरची साडी तुम्ही आरामशीर नेसू शकता किंवा घालू शकता. आणि त्यानंतरचा जो ब्लाऊज आहे तो आहे मल्टी कलरचा ब्लाऊज. मल्टी कलरच्या ब्लाऊजवरती खूप साऱ्या साड्या तुम्ही नक्की घालू शकता आणि नक्कीच ते घातल्यानंतर युनिक आणि मस्त वाटतं. आणि आजकाल मल्टी कलरचे ब्लाऊज जे आहेत ते खूप ट्रेंडमध्ये आहे. ह्याचं कारणसुद्धा तसंच आहे की एक जरी ब्लाऊज असेल तर खूप इनफ आहे, कारण असे ब्लाऊज असतील तर खूप साऱ्या साड्या तुम्ही मिक्स अँड मॅच करून नक्की घालू शकता आणि ते दिसण्यास सुद्धा खूप जास्त चांगलं वाटतं. माझ्याकडे सुद्धा असाच एक मल्टी कलरचा ब्लाऊज आहे. तो जर ब्लाऊज असेल तर खूप सगळ्या साड्यांवरती मला घालता येतो हा ब्लाऊज. हा अतिशय सुंदर असा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती खूप सारे असे मोर आहेत आणि मल्टी कलर असल्यामुळं खूप साऱ्या साड्यांवर हा ब्लाऊज जातो. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलर आहे, पिंक कलर आहे, ग्रीन आहे, गोल्डन आहे, असे खूप सारे कलर्स आहेत आणि त्यामुळे मला हे एवढ्या सगळ्या साड्या ह्या ब्लाऊजवर घालता येतात. ह्याला पाठीमागून असे हुक्स दिलेले आहेत. हा मी जो ब्लाऊज आहे तो सुद्धा रेडीमेड घेतलेला आहे आणि हा एक ब्लाऊज जरी मी कुठेही घेऊन गेले आणि मला कुणाची जरी साडी घालायची असली तरीसुद्धा मी आरामशीर ही साडी घालू शकते. तर मी म्हणत नाही आहे की हाच ब्लाऊज तुम्ही घ्या, तुम्हाला हवा असेल तर मी लिंक देऊ शकते. पण असे जर मल्टी कलरचे ब्लाऊज असतील, युनिक ब्लाऊज असतील, ट्रेंडिंग ब्लाऊज असतील तर नक्कीच तुमची साडी ही खूप जास्त युनिक आणि मस्त वाटते. तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज खूप सुंदर वाटतोय आणि ह्याच्यावर खूप साऱ्या साड्या ज्या आहेत त्या नक्की घालता येतात. त्यामुळे असा मल्टी कलरचा एक तरी ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. त्यानंतरचा जो ब्लाऊज आहे तो म्हणजे पिंक कलरचा ब्लाऊज. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. पिंक कलरच्या ब्लाऊजवर म्हटलं तर 7 ते 8 प्रकारच्या साड्या तुम्ही नक्की घालू शकता आणि पिंक कलरचे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात आणि नक्कीच ते मस्त दिसतात. त्यामुळे तुमच्याकडे एक तरी पिंक कलरचं ब्लाऊज असणं खूप गरजेचं असतं. मग ते हेवीमध्ये असू दे किंवा सिंपलमध्ये असू दे किंवा वेल्वेटमध्ये असू दे, फॅब्रिक जसं तुमच्या साडीला सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही नक्की स्टिच करून घेऊ शकता. आणि पिंकमध्ये म्हणाल तर खूप साऱ्या पिंक ब्लाऊजच्या डिझाईन्स तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळतील. त्याप्रमाणे तुम्ही स्टिच करून घेतला तर अगदी आरामशीर कुठल्याही 7 ते 8 कलरच्या साड्यांवरती नक्की तुम्ही पिंक कलरचं ब्लाऊज घालू शकता. माझ्याकडे सुद्धा असेच काही ब्लाऊज आहेत पिंक कलरचे आणि माझ्या वॉर्डरोबमध्ये किंवा माझ्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये म्हणाल तर पिंक कलरचे ब्लाऊज हे खूप जास्त आहेत. कारण 7 ते 8 साड्यांवर जात असतील तर असे ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये नक्की हवेत. तर मी म्हणेन की फॅब्रिकमध्ये म्हणाल तर तुम्ही कॉटनमध्ये स्टिच करून घेऊ शकता, सिक्वेन्समध्ये स्टिच करून घेऊ शकता, वेल्वेटमध्ये स्टिच करून घेऊ शकता किंवा असं थोडंसं शिमरी लोक असलेलं किंवा त्याच्यावरती वर्क असलेलं किंवा गोटापट्टी वर्क असलेले असे सुद्धा ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून घेऊ शकता. किंवा पिंक कलरचे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा खूप जास्त चांगले मिळतात. असे ब्लाऊजसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता माझ्याकडं हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे, असा पूर्ण भरलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर गोटापट्टी वर्क असं केलेलं आहे आणि त्याला पाठीमागून असे ब्लाऊजचे हुक्स आहेत आणि हे ब्लाऊज पॅडेड आहे. मला वाटतं हा ब्लाऊज जो आहे 7 ते 8 वर्ष झालं मी यूज करते आहे. खूप जास्त चांगला आहे. ह्याला मी धुतलं तरी काही नाही झालेलं. खूप जास्त मी यूज केलेले आहे ब्लाऊज. हा ब्लाऊज तुम्ही पिंक साडीवर घालू शकता, ब्ल्यू साडीवर घालू शकता, येलो साडीवर घालू शकता, ग्रीन साडीवर घालू शकता. कुठल्याही कलरच्या साडीवरती हा ब्लाऊज होतो आणि अगदी माझ्याकडं एखादी दुसऱ्याची कोणाची साडी जरी घालायची असेल तरी हा एक ब्लाऊज जरी मी घेऊन गेले तरी खूप बास होतं किंवा इनफ होतं असं मी म्हणू शकेन. आणि खूप माझ्या आवडीचा असा हा ब्लाऊज आहे. असे ब्लाऊज तुम्ही नक्की घेऊन ठेवा किंवा स्टिच करून ठेवा. असे ब्लाऊज तुम्हाला नक्की यूजफुल होतील. त्यानंतरचा जो ब्लाऊज आहे तो आहे पिंक कलरचा. ह्याचा व्ही नेक असा आहे आणि हा सुद्धा ब्लाऊज पॅडेड आहे आणि ह्याला सुद्धा पाठीमागून असे हुक्स आहेत. हा जो ब्लाऊज आहे तो स्लीवलेस आहे आणि माझ्या खूप साऱ्या वेस्टर्न आउटफिट वाटणाऱ्या ज्या साड्या आहेत त्याच्यावर हा ब्लाऊज जातो. मग त्या येलो कलरची असू दे, ब्ल्यू कलरची असू दे, ब्लॅक कलरची असू दे, खूप साऱ्या साड्यांवर हा पिंक कलरचा ब्लाऊज जातो. आणि हा मी मला वाटते फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता. ह्याची लिंक हवी असेल तर मी नक्कीच देईन तुम्हाला.
असे ब्लाऊज जर असतील तर नक्की वेस्टर्न ज्या साड्या वाटतात त्यांवर नक्की जातील. खूप साऱ्या साड्यांवरती पिंक कलरचा ब्लाऊज हा नक्की छान दिसतो. असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच तुमच्या वॉर्डरोबमध्ये किंवा ब्लाऊज कलेक्शनमध्ये नक्की ठेवू शकता. माझ्याकडे ब्लाऊज जो आहे तो असा आहे, बघू शकताय तुम्ही, ज्याची बॉर्डर जी आहे ती सिल्वर आहे. मगाशी मी जे ब्लाऊज दाखवले ते बऱ्यापैकी गोल्डनवर जाणारे असे होते. जर सिल्वर बॉर्डर असणारे किंवा ज्यामध्ये थोडंसं असं सिल्वर आहे असे सुद्धा पिंक ब्लाऊज घेतले, जर ज्याची बॉर्डर सिल्वर आहे अशा साड्यांवर नक्की तुम्ही घालू शकता. आणि ह्याला मी अशी साईडून पट्टी करून घेतलेली आहे आणि ह्याला सुद्धा बॅकला असे हुक्स दिलेले आहेत. आणि हा पॅडेड ब्लाऊज आहे, खूप सुंदर आणि मला आवडणारा, सगळ्यात जास्त आवडणारा हा असा ब्लाऊज आहे. ज्या ब्लाऊजची जी काठ आहे ती सिल्वर आहेत किंवा त्याच्यावर सिल्वर असा ब्लाऊज जाईल अशा साड्यांवरती तो मी आत्ता दाखवलेला पिंक कलरचा ब्लाऊज अगदी सहज घालू शकता आणि खूप जास्त चांगला वाटतो. फुल स्लीव्समध्ये असा ब्लाऊज आहे. तुम्हाला जसा हवा असेल त्याप्रमाणे ट्रेंडिंग जे आहेत त्याप्रमाणे स्टाईल करून तुम्ही असे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. आणि असे ब्लाऊज पिंक कलरचे तुमच्याकडे नक्की असायला हवेत. मग फॅब्रिक तुमच्याप्रमाणे तुम्ही निवडू शकता आणि नक्की स्टाईल करू शकता. नंतर एक तरी ग्रीन कलरचा ब्लाऊज तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असायलाच हवा, कारण खूपदा असं होतं की ग्रीन ज्या साड्या आहेत त्याच्यावर म्हणा किंवा वेगवेगळ्या साड्यांवर म्हणा ग्रीन कलरचा हा ब्लाऊज जातो. त्यामुळे तुमच्याकडे ग्रीन कलरचा ब्लाऊज असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. आता माझ्याकडे एक बांधणीची साडी आहे, त्याच्यामध्ये मल्टी कलर आहेत, तर अशा साडीवरती मी ग्रीन कलरचा ब्लाऊज घातला तर ते पॉपअप होतं आणि खूप सुंदर दिसतं. तर असे तुम्ही ब्लाऊज घालू शकता की जे उठून दिसतील आणि आपली साडी त्या ब्लाऊजमुळे उठून दिसेल. त्यामुळं आपल्याकडं असे ग्रीन कलरचे ब्लाऊज असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तर त्यामध्ये फॅब्रिक तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं निवडू शकता. मग नेटमध्ये निवडू शकता, सिल्कमध्ये निवडू शकता किंवा सिक्वेन्समध्ये सुद्धा निवडू शकता. तुम्हाला जसं हवं आहे. कॉटनमध्ये सुद्धा खूप जास्त ग्रीन कलरचे ब्लाऊज छान दिसतात आणि खूप साऱ्या साड्यांवरती ग्रीन कलरचे ब्लाऊज जातात. त्यामुळे तुम्हाला हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. आणि आजकाल जे ट्रेंडमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टिच करून घेतलं तर नक्कीच तो ब्लाऊज खूप जास्त चांगला वाटतो. तर माझ्याकडं हा ब्लाऊज आहे. ह्याला पाठीमागून मी असं नेट लावून घेतलं होतं आणि असे बटन्स लावून घेतलेले आहेत बॅकला. आणि फ्रंटून म्हणाल तर असा आहे ब्लाऊज. आणि ह्याला सुद्धा पॅडेड ब्लाऊज आहे हा. आणि मी स्लीव्जला इथं छोटेसे नेट लावून घेतलेले आहेत. त्याला अस्तर मी लावलेलं नाही आहे. आणि घातल्यानंतर मी तुम्हाला साईडला फोटो शो करेन. खूप जास्त चांगला वाटतो आणि फक्त ब्लाऊजमुळं माझी साडी उठून दिसते. तर असे ब्लाऊज स्टिच करून घ्यायचे की ब्लाऊजमुळं आपली साडी खूप जास्त चांगली वाटली पाहिजे. आणि आता मी एखादा जरी असं ग्रीन कलरचं ब्लाऊज जर कुठं घेऊन गेले कार्यक्रमाला वगैरे, कुणाचीही साडी घातली जर त्याला मॅच होणारी तर जास्त चांगलं वाटतं. त्यामुळं मी असे ग्रीन कलरचे ब्लाऊज म्हणेन की तुमच्याकडे एक तरी ग्रीन कलरचा ब्लाऊज असायलाच हवा. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की असे कोणते ब्लाऊज जे आहेत ते आपल्याकडे असायलाच हवेत. ज्याप्रमाणे मी सांगितलं पहिल्यांदा की ब्लॅक कलरचं ब्लाऊज, पिंक कलरचं ब्लाऊज किंवा तुमच्याकडं ग्रीन कलरचं ब्लाऊज म्हणा किंवा मल्टी कलर्स ब्लाऊज म्हणा, असे भरपूर सारे मी जे ब्लाऊज 5 कलरचे सांगितलेले आहेत ते तुमच्याकडे असायलाच हवे. मग जसं तुम्हाला सूट होईल त्याप्रमाणे फॅब्रिक तुम्ही निवडू शकता. आणि आजकाल जे ट्रेंडमध्ये आलेले आहेत त्याप्रमाणे डिझाईन्स तुम्ही निवडून नक्की स्टिच करून घेऊ शकता. आणि असे 5 ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवेत असं मला सुद्धा वाटतं. त्यामुळे मी माझ्याकडे जे ब्लाऊज आहेत, ब्लाऊजचे डिझाईन्स आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केला. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजचे ब्लाऊज जे होते, जे मी डिझाईन्स माझ्या ब्लाऊजच्या दाखवल्या त्या कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडं असे कोणते ब्लाऊज आहेत ते खूप साऱ्या साड्यांवर जातात हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.